सो मंडळी, हा आहे इस्रायलमधलं सुपर मार्केट. युजली असे मॉल असतात. सो चला आता तुम्हाला कळेल इस्रायल किती एक्सपेन्सिव्ह आहे. सो इथे केळी आहेत 6 शकेल, संत्रा आहेत 5 शकेल. आता ह्या सगळ्याला तुम्ही जे पण आकडे दिसतात याला जर इंटू 20 केले, म्हणजे गुणुले 20 केले, तर तुम्हाला आपली भारतीय रुपये किती आहेत ते कळेल. सो हे रताळ्याची प्राईस आहे 7 शकेल. कांदे अराउंड होते 5 शकेलपर्यंत, म्हणजे 100 रुपयापर्यंत वगैरे. सो कांदे आणि बटाटे ठीकठाक आहेत, बाकी खूप एक्सपेन्सिव्ह आहे. हे सगळं इथे ॲपलच्या खूप साऱ्या व्हरायटी आहेत. 15 शकेल, 16 शकेल, काही 38 शकेलपर्यंत आहे. हे द्राक्ष दिसतात, घ्यायचा विचार करते आहे. सो हे खूप म्हणजे इथे ॲपलच्या खूप जास्त व्हरायटी मिळतात. आणि सो इकडे पुढे जर बघितलं तर खूप ह्यांच्या काही सॅलडच्या, हे लोक जास्त सॅलड प्रेफर करतात, त्याच्यामुळे भाज्या खूप कमी मिळतात. सो वांगी आपली छोटी नाही भेटत, अशी मोठीच मिळतात. 6 शकेलला आहेत, म्हणजे 120 रुपये. मिरची पण ही अशीच मिळते, आपली इंडियन छोटी मिरची मिळत नाही, आणि ही मिरची बिलकुल स्पायसी नसते. बाकी भाज्यांमध्ये इथे फ्लॉवर मिळतं आणि कोबी मिळतं, भेंडी गवार मिळत नाही. हे जे वाईन प्रेमी आहेत त्यांच्यासाठी ह्या वाईन्सचं सेक्शन आणि ह्या प्राईज आहेत त्या. सो कधी ऑफर्स वगैरे असतात, आणि सो डिफरंट वाईन्स, त्या बाबतीत मला जास्त कळत नाही. बट ह्या मिरच्या वगैरे ह्यांच्या प्राईस आहेत. काकडी 6 शकेल, ढोबळी मिरची 8 शकेल, लसूण 9 शकेलला आहे, आणि लिंबू 7 शकेलपर्यंत वगैरे होतं. आणि ते ॲव्होकाडो, हे लोक जास्त ॲव्होकाडो वगैरे सॅलडमध्ये प्रेफर करतात. सो 17 शकेलला आहे. टॉमॅटो 5 शकेल, म्हणजे 100 रुपयापर्यंत वगैरे होते. सो मंडळी, इथे हे पुढे जाऊन बघितलं तर हे पूर्ण सॉस आहेत. ते तर केचपमध्ये आता इथे मेन टास्क असतो, एक तर बॉटलवरती सगळं हिब्रू लिहिलेलं असतं. मग आयदर ते गुगलने ट्रान्सलेट करावे लागतं, किंवा आता ही बॉटल किती 11 शकेलपर्यंत आहे. हे स्पायसेस आहेत, हे स्पायसेसचं सेक्शन आहे. इथे सगळेच आपले इंडियन स्पायसेस नाही मिळत. आता इथे मला दालचिनी दिसते आहे, आणि जास्त पावडर्स आहेत मसालेचे वगैरे, आणि इकडे वरती फक्त मिरी दिसते आहे. आता लवंग वगैरे नाही आहे. सो काही गोष्टी इथे नसतात अवेलेबल, पण त्या इंडियन जे शॉप्स आहेत तिथे मिळून जातात. मग इकडे हे ब्राऊन शुगर आहे, मी शक्यतो ब्राऊन शुगरच प्रेफर करते. सो ही शुगरची बॉटल 7 शकेलपर्यंत, म्हणजे 140 रुपयाला. हे सगळं वेगवेगळ्या पद्धतीचा तांदूळ आहे. मेन गोष्ट आहे की इथे दावत मिळतो, बासमती राईस. आणि सो इथे मोस्ट ऑफ द इंडियन तोच प्रेफर करतात. आणि इकडे हे कडधान्याचं सेक्शन आहे, डाळी आणि हे सगळं. इथे जेवढे कडधान्य तेवढेच इथे अवेलेबल असतात. बाकी तुम्हाला आपले इंडियन कडधान्य मिळतील, पण ते मग इंडियन शॉपमध्ये. बाकी ते मक्याचे दाणे, वेगवेगळ्या मसूर डाळ आणि ह्या डाळी आहेत. बाकी हे तांदूळ आहेत खाली, आणि छोले आहेत, राजमा मिळतो. हे मला ज्वारीसारखं काहीतरी दिसतं आहे, बट आय एम व्हेरी शुअर ही ज्वारी नसणार आहे. आणि सो हे सगळे कडधान्याचं सेक्शन आहे. सो इथे सगळं हे प्लास्टिक वेअर्स आणि केकसाठी लागणाऱ्या थोड्याफार गोष्टी आहेत. इथे सगळे ऑइलचे सेक्शन आहेत. इथे वेगवेगळ्या पद्धतीचे ऑइल कुकिंग ऑइल मिळतात, लाईक ब्रोकली आणि वेगवेगळ्या पद्धतीचे, पण आम्ही जास्त सनफ्लावर्स प्रेफर करतो. हे सगळे कॉफी सेक्शन, इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे कॉफी मिळतात, आणि लोक कॉफी प्रेमी आहेत. इथे चहा पावडर मिळत नाही, गिरनार सोसायटी काही इथे या मॉलला मिळत नाही, ते तुम्हाला इंडियन शॉपमध्ये मिळेल. इथे हे सगळं म्हणजे आपले लेस वगैरे असं जे खायच्या वस्तू असतात त्या सगळ्या इथे मिळतील. पण लेस इथे मिळतात, बट ऑफकोर्स इंडियन फ्लेवर नसतो, आणि ह्याच्यातलं काहीही बिलकुल स्पायसी नसतो. ओके. आणि हे सगळं फिश सेक्शन आहे, आणि ह्या सगळ्या त्या फिशच्या प्राईस दिलेल्या आहेत. सॅल्मॉन आणि हे सगळं इथे जास्त लोक सॅल्मॉन प्रेफर करतात. आणि हे अगेन पावडर मसाले आहेत, थोडी हळद वगैरे, जिरा पावडर, धना पावडर, हे सगळे पावडर सेक्शन. सो मंडळी, आता आहे कोलगेट सेक्शन. आता मला सांगा, इथे कोलगेटची प्राईस दिसते 18 शकेल, म्हणजे 360 रुपयाला टूथपेस्ट आहे. 28 शकेल. सो तुम्हीच आता विचार करा किती एक्सपेन्सिव्ह आहे ते इस्रायल. इथे सगळे प्लॅस्टिक्स, डिस्पोजेबल स्पून आणि हे सगळे आहेत, डिशेस आहेत,
टिश्यू पेपर आणि त्यात ते सगळं आहे. आणि ह्या चमच्यांचा डिस्पोजेबल सेट 7 शकेलपर्यंत आहे. सो हे सगळं टॉयलेट क्लीनर, फ्लोअर क्लीनर हे सगळं आहे. ओके, सो येस, ह्या सगळ्या वस्तू इथे आहेत. सो बघितलं तुम्ही, इस्रायल खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहेत इथे ग्रोसरीज. इथे असा हा ब्रूम मिळतो, म्हणजे झाडू. आपला नॉर्मल जो इंडियन झाडू असतो तो इथे मिळत नाही. इथे असाच झाडू मिळतो आणि याची प्राईस आहे 7 शकेल, म्हणजे 140 रुपयापर्यंत. सो येस, इकडे दिसतंय ते हे पिनांचं पॅकेट वगैरे आहे. आणि ह्या साईडला पूर्ण आपले सॅनिटायझर पॅड्स आणि लहान मुलांचे डायपर वगैरे ते सेक्शन आहे. सो इथे हे सगळं लाईक 35 रुपीजला वगैरे आहे इथे. 35 शकेल रुपीजच येतं तोंडा. आणि येस, हे इथे पुन्हा एकदा तुम्हाला दिसतील हे सगळे टूथपेस्ट आहे. सेन्सोडाईन लाईक 17 शकेल, 17 शकेलला आहेत. आणि हे सगळे माउथवॉशर 24 शकेलपर्यंत. आणि हा टूथब्रशचा सेट आहे तो 10 शकेलला आहे. 4 टूथब्रश फॅमिली पॅक कोलगेट 10 शकेल, म्हणजे 200 रुपयाला. सो विचार करा तुम्हीच आता. सो इथे सगळे हे परफ्यूम्स, डिओ आणि हे सगळे आहेत. सो हा जर डवचा डिओ बघितला तर हा 25 शकेलपर्यंत आहे. सो करा इंटू 25 इंटू 20 कळेल तुम्हाला इंडियन प्राईस. हे सगळे एकचे सेक्शन आहे. इथे असं 12चं पॅकेट मिळतं किंवा मोठं 1चं पण पॅकेट मिळतं. आणि 12चं वगैरे पॅकेट 16-17 शकेलपर्यंत जातं, म्हणजे 320-340 रुपयापर्यंत. येस, सो ह्या सगळ्यावरती प्राईस आहेत. तुम्हाला डीपमध्ये बघायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून बघा नक्की. आज इथे ह्यांचा पेसाक हॉलिडे आहेत आणि ह्या हॉलिडेचं असं आहे वैशिष्ट्य की हे लोक ब्रेड खात नाही, त्याच्यामुळे ब्रेड सेक्शन मी तुम्हाला दाखवू नाही शकत. बट इथे हे मिल्क सेक्शन आहे. दही, वेगवेगळ्या व्हरायटीचे दही मिळतात. दह्याचं एकही छोटं जे पॅकेट दिसतं आहे ते 4-5 शकेलपर्यंत मिळून जातं. आणि आपलं दूध आहे, त्याची एक बॉटल जी आहे म्हणजे 1 लिटरपर्यंत ते 7 शकेल, म्हणजे 140 रुपयापर्यंत. हे लोक हुमूस यांना खूप आवडतं. हुमूस आणि पिता हे लोक खूप प्रेफर करतात. सो हा तो डब्बा आहे अराऊंड 8 शकेलला, म्हणजे 160 रुपयापर्यंत. सो ते वेगवेगळ्या पद्धतीचे हुमूस मिळतात. आणि हे सगळं फ्रोझन बीन्स, भेंडी पण मिळते. फ्रोझन भेंडी मिळते, बट भेंडी अशी फ्रेश नाही मिळत. आणि फ्रोझन मला नाही आवडत. हे मला इथे पेप्सीचं बॉक्स दिसतो आहे लहानपणाची आठवण आहे. सो मंडळी, इथे ह्या सगळ्या कोल्ड्रिंक्स आहेत. मग कोक वगैरे, डाईट कोक आणि शुगर फ्री बरेच सारे कोक मिळतात. फॅन्टा मिळतो, स्प्राईट्स, हे सगळे 15 शकेलला 2, 11ला 2 वगैरे अशा प्राईस आहेत. आणि लिंबू सरबतची एक बॉटल काहीतरी 7 शकेलपर्यंत, म्हणजे 140 रुपयापर्यंत वगैरे मिळून जाते. हे काजू म्हणजे मिक्स ड्रायफ्रूटचं पॅकेट आहे 12 शकेलपर्यंत. आणि हे शेंगदाण्याचं फ्राईड शेंगदाणे हे 4 शकेलपर्यंत. सो येस, हे सगळे सनफ्लावर सीड्स वगैरे आहेत. आणि हे ते सेक्शन होतं. इथे असं फ्रोझन चिकन मिळतं, चिकनचे पॅकेट्स मिळतात. सो मंडळी, हे आहे नॉनव्हेज सेक्शन. आणि ह्या सेक्शनमध्ये हे सगळे बीफ आणि मटण वगैरे ह्याच्या सगळ्या प्राईज आहेत, जे जे टॅग लावले आहेत अराऊंड 70 शकेलपर्यंत. हे चिकन आहे. इथे चिकनमध्ये मग तुम्ही लेग पीस, विंग पीस, ब्रेस्ट पीस असं वेगवेगळं जसं हवं तसं घेऊ शकता. आणि 1 किलो अराऊंड 35 शकेलपर्यंत जातं. सो इथे दिसतंय हे छोटे छोटे टॉमॅटोचे बॉक्स आहेत. हे 9 शकेलपर्यंत. हे लोक सॅलडमध्ये ते प्रेफर करतात. या वालाच्या शेंगासारख्या मला शेंगा दिसत आहेत. आणि या 17 शकेलपर्यंत आहे, म्हणजे 340 रुपये. सो माझं सामान घेऊन झालं आहे. तुमच्यासोबत बोलता बोलता हे एवढं सामान मी घेतलं आहे. आणि ह्याचं आता बिल करतो. सो बिल झालं आहे 130 शकेल अराऊंड, म्हणजे 2600 रुपये. सो मंडळी, जाताना एक राहून गेलं दाखवायचं की इथे ट्रॉली जर घ्यायची असेल तर ती कशी घेतात. सो ही आपण ट्रॉली घेऊ शकतो आतमध्ये नेण्यासाठी. आणि ह्यामध्ये तुम्हाला 5 शकेलसारखा, म्हणजे आपला 5 रुपयाचा कॉईन असतो तसा 5 शकेलचा कॉईन असतो, तो टाकायचा आणि मग ट्रॉली बाहेर येते. मी ही बॅग आणली होती त्याच्यामुळे मी ट्रॉली घेतली नाही. मंडळी, असा होता हा व्लॉग. इस्रायलमध्ये साधारण किती भाज्यांचे दर आहेत किंवा नॉर्मलच्या ज्या डेली ग्रॉसरीज असतात त्यांचे दर किती आहेत त्याच्यावरती मी साधारण हा एक व्लॉग बनवला की जेणेकरून कळावं की इस्रायल त्या मानाने खूप एक्सपेन्सिव्ह आहे.
सो व्लॉग आवडला असेल तर तुम्हाला माहितीच आहे, लाईक, कॉमेंट आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. टिल देन बाय बाय. आणि हो, करोना आहे इंडियामध्ये, खूप सारी परिस्थिती वाढती आहे, खूप सारी संख्या वाढती आहे. त्याच्यामुळे प्लीज 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 जेणेकरून लाईक जसं इस्रायलमध्ये आम्ही राहतो आणि इस्रायलमध्ये जवळपास छोटा देश असला तरी पुष्कळ महिने ते लॉकडाऊन होतं आणि सध्या परिस्थिती पूर्ण कंट्रोलमध्ये आली. येस, त्याच्यामुळे येस, देश छोटा आहे त्याच्यामुळे कंट्रोल करणंही पॉसिबल झालं, पण आपल्या भारतातही होऊ शकतं. नियम फॉलो करा, मास्क वापरा आणि स्वतःची त्याच्याबरोबर आपल्या घरच्यांची काळजी घ्या.